नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपले श्री स्वामी समर्थ महाराज ह्या धर्तीवर कधी आले तर इसवी सन 1149 मध्ये पंजाब येथील छेली या गावामध्ये ते बाल रूपात प्रकट झाले. आपल्या जो काही चैत्र महिना असतो या चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी महाराज या धर्तीवर प्रकट झाले होते. त्यांनी ते प्रकट होण्यापासून त्यांनी विविध आविष्कार धारण करून धर्म कार्य केले आणि लोकांचे जनकल्याण केले. मग इसवी सन 1378 मध्ये आंध्र प्रदेशात त्यांनी पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ हा आविष्कार धारण केला, हा अवतार घेतला आणि तिथं श्री गाणगापूर हे तीर्थक्षेत्र निर्माण केले व आपल्या ज्या निर्गुण पादुका आहेत त्या तिथं स्थापन करून श्रीशैल्य पर्वतावर ते निघून गेले. श्री स्वामी समर्थ महाराज हे जेव्हा श्रीशैल्य पर्वतावर निघून गेले तेव्हा त्यांनी गंगा मातेच्या किनाऱ्यालगत भटकंती चालू केली आणि अशीच भटकंती करत असताना ते कर्दळी वनात पोहोचले. कर्दळी वनात पोहोचल्यानंतर सुमारे त्यांनी 300 वर्ष तिथं समाधी घेतली, समाधिस्थ झाले आणि हळूवारपणे हा जो आविष्कार आहे तो परावर्तित केला. विशाल अन तेजस्वी असं रूप त्या स्वामी महाराजांनी धारण केले. पण त्या दरम्यान इतक्या 300 वर्षांचा कालावधी खूप मोठा होता. मग त्या दरम्यान लोक हे धर्मभ्रष्ट होऊ लागले. एकमेकांमधील जी काही प्रेमाची भावना आहे ती नष्ट होऊ लागली. जे पशु होते, पक्षी होते, वृक्ष वनस्पती यांचं जे काही प्रचंड शोषण केले जात होते आणि जे लोक होती ती नास्तिक बनून भोगवादी झालेली होती आणि जो अत्याचार वाढलेला होता तो इतका वाढलेला होता जसं की मंदिराचा कळस किती उंचीवर असतो तसा अत्याचाराचा कळस. स्वामींच्या चरित्राचे जर आपण अभ्यास केला आणि वेगळ्या दृष्टीने आपण जर चिंतन केले तर स्वामी महाराज हे पर्यावरणावर अत्यंत प्रेम करत होते. पर्यावरणातील जी काही झाडे आहेत, वृक्ष आहेत, वनस्पती आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत यांच्यावर स्वामींचे खूप प्रेम होते. स्वामींना वटवृक्ष फार प्रिय होते. त्यांना जर कोणी विचारले तर ते हेच सांगत की दत्त पुरुष मूळ पुरुष, वडाचे झाड मूळ मूळ, हेच सर्वांना ते वटवृक्षाच्या झाडाबद्दल सांगायचे. त्यांना पर्यावरणातील झाडे, पशु पक्षी यांच्यावर इतके प्रेम होते की ते हिमालयात असताना जेव्हा त्यांच्यासमोर एखाद्या हरणाची शिकार त्यांना दिसली तर ते त्या शिकाऱ्याला शिक्षा करायचे आणि त्या गरीब हरिणांना अभय द्यायचे. जे निसर्ग निर्मित जलवायू आहेत त्यांचं शोषण करणाऱ्यांना ते अद्दल घडवीत असे. वाड्यात श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे तीर्थ आहे. तिथे स्थानाधिपती बैरागी संन्यासी हा पैसे लुबाडल्याशिवाय तेथील भाविकांना स्नान करू देत नव्हता. त्या नारायण सरोवरामध्ये पैसे दिल्यावरच तिथं लोकांना स्नान करायला भेटत असे. मग हे काही स्वामींना पटले नाही, आवडले नाही. मग त्याच्या स्थानाधिपती संन्यासीला स्वामी महाराजांनी अद्दल घडवण्याचे ठरविले. एक दिवस काय केले तर त्या सरोवरामध्ये मध्यावर, पाण्याच्या मध्यावर ते बसले, प्रकट झाले आणि थोड्या वेळानंतर त्या पाण्यात अदृश्य झाले. मग अदृश्य झाल्यानंतर त्या जल सरोवरामधले, नारायण सरोवरामधले पाणी खराब झाले आणि पाण्याचा घाण वास येऊ लागला, जीवजंतू निर्माण झाले. मग लोकांनी तिथं स्नान करण्यासाठी येणं बंद केलं. मग जो स्थानाधिपती वैरागी होता त्याला या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की मी आता असं करणार नाही. तेव्हा स्वामींनी त्याला आदेश दिला की हे जे काही जल सरोवर आहेत ते नैसर्गिक आहेत आणि ते जे काही स्वच्छ निर्मळ असते ते आपण स्वतःहून ठेवायला पाहिजे, त्याच्यात घाण न करता, आणि ती आपली प्रॉपर्टी आहे, आपण त्याचे मालक आहोत असं समजून लोकांकडून लुबाडण्याचे काम आपण नको करायला, असे समजावून सांगितल्यानंतर त्या स्थानाधिपतीने स्वामींचे ऐकले आणि लोकांना मोफत तिथं स्नानासाठी प्रवेश दिला. मग आपल्याला यावरून असे प्रतीत होते की श्री स्वामी महाराजांना पर्यावरणाच्या बाबतीत
किती प्रेम होते आणि पर्यावरणासंबंधी ते किती काळजी घ्यायचे आपल्याला ह्या एका प्रसंगावरून दिसून येते। तर मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।